नमस्कार महाराज मित्रांनो, केळीची वेन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जी वादी आहे ती शॉर्ट पडते आहे. म्हणजे केळीची जी लेंथ आहे ती कमी निघते आहे, जे की एक्सपोर्टला चालत आहे. मित्रांनो, तुमच्या समोर जबरदस्त फॉर्म्युला आहे. चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ सेव्ह करून घ्या. मित्रांनो, तुमच्या कामी येणार आहे. काय करायचे तुम्हाला सांगतो. याला जर तुम्ही वापरलं तर दोन फणींमधलं अंतर वाढणार आहे, केळीची लेंथ वाढणार आहे, केळीची क्वालिटी सुधारणार आहे, बुरशी येणार नाहीये आणि ठिपके पडणार नाहीत. एवढे फायदे तुम्हाला होतील. करायचं काय ते सांगतो, व्यवस्थित ऐका. काय करायचंय, 15 लिटरचा पंप घ्यायचा आहे. 15 लिटरच्या पाण्यामध्ये यारा कंपनीचं स्टॉप इट जे 11% कॅल्शियम येत आहे हे टाकायचं आहे 50 ml. त्याच्यानंतर हे कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट म्हणजे सेनिफॉस याराच कंपनीचं आहे हे टाकायचं आहे मित्रांनो तुम्हाला 50 ml. याचा pH 1 आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बायर कंपनीचा कॉन्फिडर त्याच पाण्यामध्ये टाकायचं आहे 10 ml. चांगलं घोळून घ्यायचं आहे, थोडं स्टिकर टाकायचं आहे आणि याचा स्प्रे पूर्ण करायचा आहे तुम्हाला. हा स्प्रे झाल्यानंतर एक 10 दिवसांनी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो. हे कॉन्फिडर बाजूला काढून टाकायचं. त्या 15 लिटरच्या पाण्यामध्ये स्टॉपिट टाकायचं आहे 50 ml, सेनिपॉस टाकायचं आहे 50 ml आणि सिजेंटा कंपनीचा एमिस्टार टॉप टाकायचं मित्रांनो 10 ml. याचा एक स्प्रे काढायचा आहे आणि खतरनाक रिपोर्ट नाही आले तेव्हा बोलायचं. एकदम जबरदस्त. परत तुम्हाला वाटलं परत तुम्ही हेच रिपीट करू शकतात, एकदम भारी रिपोर्ट येतील. मित्रांनो, परत एकदा सांगतो, असे नवनवीन आणि भारी व्हिडिओसाठी चॅनलला नवीन असाल तर फॉलो करून घ्या. का याची वादी लांबेल, काय आहे याच्यामध्ये असं तर मित्रांनो, याच्यामध्ये कॅल्शियम डायहायड्रोजन फॉस्फेट प्लस कॅल्शियम आहे. आणि कॅल्शियम जे आहे सेल इलॉंगिनेशन म्हणजे सेलची वाढ करायला ताणायला मदत होते. त्याच्यामुळे जे आहे वादळ जे आहे केळं फुगत नाही पण लांबतं आणि नंतर तुम्ही जे पोटॅशयुक्त ग्रेड जमिनीतून देतात त्याच्यावर ते फुगतं. त्यामुळे ते एकदम लांब आणि फुगवून एकदम भारी दिसते आणि याच्याने एकदम चकाकी क्वालिटी आणि येल्लोविश गोल्डन कलर येतो जो एक्सपोर्टवाल्यांना खूप आवडतो. त्याच्यामुळे याचे रिपोर्ट असे येत आहेत. आजसाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.